महाविकास आघाडी 100% तुटणारच अशा पद्धतीच्या पॉसिबिलिटीज आणि त्या पद्धतीच्या कपॅसिटीज निर्माण झालेल्या आहेत. परंतु ही महाविकास आघाडी फुटण्यामध्ये, तोडण्यामध्ये सर्वाधिक क्रेडिट कोणाचं असणार? संजय राऊतचं की नाना पटोलेंचं? हाच खऱ्या अर्थानं सध्या औपचारिकता राहिलेली आहे. खरं तर लोकसभेचे 2024च्या पंचवार्षिक लोकसभेचे एक्झिट पोल आलेले आहेत. देशात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जसे की राज ठाकरे म्हटले की पंडित जवाहरलाल नेहरूनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी त्या ठिकाणी विराजमान होत आहेत. बहुमतातलं सरकार NDAचं येतं आहे. असं हे सरकार येत असतानाचं पाहून अनेक विरोधकांमध्ये पोटशूळ उठलेला आहे. अनेक जणांची त्या ठिकाणी भीतीनं किंबहुना एक अस्वस्थतेनं भविष्यातील राजकीय कारकिर्दीच्या अस्तित्वाच्या प्रश्नामुळं अनेक जण टीका करू लागले, सैरेवर पळू लागले. उद्धव ठाकरे यांना 14 सीटा महाराष्ट्रामध्ये येत आहेत अशा पद्धतीचे एक्झिट पोल या महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीच्या एक्झिट पोलवरून दिसतोय. एकाच जागा कमी किंवा जास्त होईल याच्यामध्ये होऊ शकतं. परंतु अशी चिन्ह निर्माण झालेली आहेत की उद्धव ठाकरे हे पुन्हा जर का भारतीय जनता पार्टीसोबत गेले, नरेंद्र मोदीसोबत गेले तर आश्चर्य वाटायला नको. कारण या निवडणुकीमध्ये एकामेकावरती टीका टिप्पणीपेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांना मैत्रीची आणि पुन्हा येण्याची साथ घातलेली आहे. असं असताना दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये पुन्हा बनत असताना दिसत नाही. सत्तेच्या किंवा बहुमताच्या आकड्यापासून अत्यंत लांब काँग्रेस आणि मित्रपक्ष फेकले जात आहेत. हे बघून खऱ्या अर्थानं विरोधकांनासुद्धा येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीविरुद्ध लढण्याची जी एनर्जी लागते, जे उत्साह लागतो, तो उत्साह संपत असताना दिसत आहे. आणि त्याचीच प्रचितीमध्ये कालचे संजय राऊत आणि नाना पटोले यांची जी जिम्माफुगडी टीका टिप्पणीची झाली याच्यामधूनच दिसत आहे. खरं तर संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की सांगलीच्या जागेविषयी थोडंफार एकामेकामध्ये सामंजस्य करायला हवं होतं, कारण सांगलीची जागा चंद्रहार पाटील गमावताना दिसत आहेत किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट गमावताना दिसतोय. असं म्हटल्यानंतर संजय राऊत म्हणाले की 50 वर्ष आम्ही राजकारण करत आलो आहोत, आम्ही काय गोट्या खेळतोय का? असं म्हटल्यानंतर नाना पटोले यांनी ज्या पद्धतीनं टीका केली, नाना पटोले म्हणाले आम्हीही राजकारण करायला चालू आहे, आम्ही गोट्या खेळायला आम्हीही आलो नाही, परंतु आम्ही 80% समाजकारण करतो, 20% राजकारण करतो. तुम्ही ज्या ठिकाणी जन्माला आला तो हॉस्पिटल ते इस्पितळ काँग्रेसनं बांधलं, तुम्ही ज्या शाळेत शिकला ती शाळा काँग्रेसनं बांधली, तुम्ही ज्या ठिकाणी राजकीय भवितव्य घडवलं त्या देशामध्ये लोकशाही काँग्रेसनं आणली. अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी एकाच आघाडीमध्ये असलेल्या मित्रपक्षाच्या 2 मातब्बर नेते जर का करत असतील तर तशा पद्धतीनं हा आघाडीचा संसार टिकू शकणार नाही. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसण्याचं कारण नाही. परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर संजय राऊत असतील किंवा नाना पटोले किंवा काँग्रेस असतील यांच्यामधील वाद काय लपून राहिलेलं नाही. अगदी लोकसभेच्या सीटा ज्या वेळेस वाटप सीट्सचं जे शेअरिंग करायचं होतं त्यावेळेसुद्धा मुंबईतील जागेंच्या प्रश्नी अनेक वेळा काँग्रेस आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटामध्ये तू होऊन ठिणगी उडालेले हे कोणी नाकारणं चालणार नाही. सद्यस्थितीलाच जो वर्षा गायकवाड यांना मतदारसंघ सुटला मुंबईतला, त्या ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरे गटानं त्या ठिकाणी स्वतःची सीट म्हणून जागेवरती दावा ठोकला होता. परंतु अनेक चर्चेच्या अंती फुल अँड फायनल निर्णय झाला, त्यावेळेस मात्र ती सीट काँग्रेसला मिळाली. अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी सांगलीमध्ये सुद्धा जो काही वसंतदादा पाटलांचा पुरोगामी जिल्हा म्हणून सांगलीकडे ओळखलं जातं, सहकार सम्राटांचा जिल्हा, साखर कारखाने, पतसंस्था, दूध डेऱ्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन ती सीट शिवसेनेनं मागणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अत्यंत चुकीची सीट, त्या ठिकाणी त्या सीटेवरतीच दावा ठोकणं इतकंच आहे. कारण वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या बाजूनं अत्यंत समाधानकारक वार असतानासुद्धा ती सीट दुर्दैवानं चंद्रहार पाटील यांच्यामार्फत उद्धव ठाकरे गटाला गेली आणि उद्धव ठाकरेंच्या या उमेदवाराचा तर नाचक्की पराभव होणार आहे. हे तितकं सत्य असलं तरी अपक्ष उभा राहूनसुद्धा विशाल पाटील यांनी ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवली आणि अपक्ष म्हणून निवडून जाण्याचा जे काही ते पराक्रम भविष्यामध्ये करतील 4 तारखेला, तो पराक्रम हा वेगळाच असेल. परंतु यामुळं सीटं वाटपं असतील, एकामेकाचे विचारधार असतील, अनेक ठिकाणी एकामेकांचे तोतोमैमे उडलेले आहेत. संजय राऊत हे सावरकरांच्या विषयी अत्यंत ठाम शब्दामध्ये बोलतात, त्याच वेळेस काँग्रेस ही सावरकरांची भूमिका अजिबात मान्य नाही अशा पद्धतीनं बोलतात. दुसऱ्या बाजूला संजय राऊत किंबहुना इतर नेते शिवसेना
मुस्लिम मतावरती सुद्धा दावा ठोकते, त्यावेळेस काँग्रेसलाही अशी भीती वाटते की उद्धव ठाकरेमुळं आमची मुस्लिम मतं त्यांच्याकडे गेलेली आहेत. अशा पद्धतीनं अनेक गोष्टी असल्यामुळं एकामेकाच्या अस्तित्वावरतीच एकामेकांचा शंकेचं त्या ठिकाणी एक सावट उभा राहिलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण काँग्रेसला आता सद्यस्थितीला अशी भीती निर्माण होते की जो काही आपला वोटर आहे, जो काही आपला वोट बेस आहे, तो उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पळवून नेतील का? कारण उद्धव ठाकरेंनी जो काही हार्ड कॉर्नर हिंदुत्व होतं ते सॉफ्ट केलं आणि हिंदुत्वासोबतच महाराष्ट्राची एक सेक्युलर अशी भूमिका मांडून त्यांनी प्रचार केला होता. त्यामुळं काँग्रेसची मतं आणि प्लस उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती, सिंपत्ती, यामुळं आपला जो प्रमुख महाराष्ट्रातील वोटर आहे तो वोटर आपल्यापासून हिरावला जातो अशा पद्धतीची भीतीसुद्धा त्यांना आहे. आणि त्यामुळं बाकीच्या काही गोष्टी गौण असल्या तरी सद्यस्थितीला भाजप सरकार येतं आहे. दुसऱ्या बाजूला सरकार आल्यानंतर विधानसभा 4 ते 6 महिन्यामध्ये येऊ गाठल्यात. ED CBIचा धाक प्रत्येक विरोधातल्या पक्षातील नेत्यांकडे आहे, कुणावर तो आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकतात. ते गेले तर नवल वाटायला नको, परंतु ते तेव्हाच जातील ज्यावेळेस आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडेल, आघाडी तुटेल. आणि ती आघाडी पहिल्यांदा कोण तोडणार? नाना पटोले की संजय राऊत? हाच प्रश्न आहे. मला तर वाटतं संजय राऊतच या ठिकाणी आघाडी पहिल्यांदा तोडतील, कारण त्यांनाच आघाडी तोडून सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीशी त्या ठिकाणी जायचं आहे. कारण भविष्यातील राजकारणामध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर विरोधामध्ये राहून किंबहुना देशातील एक मातब्बर सत्ता, मातब्बर पॉवर म्हणून भाजप उदयास आलेला आहे. त्या पॉवरच्या विरोधामध्ये खेळणं म्हणजे वाहत्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये सतत पोहत राहणं, आणि ते कोणाला शक्य होत नाही. आणि त्यामुळं जसं की प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की संजय राऊत यांना आम्ही विचारलं की तुम्ही बॉन्ड पेपरवरती आम्हाला लिहून द्याल का की ही निवडणूक झाल्यानंतर तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाही? तर संजय राऊत यांनी स्पष्ट निकार दिला, कारण याच्यामध्ये कुठंतरी एक वेगळी पॉसिबिलिटीसुद्धा निर्माण झाली होती. तशीच पॉसिबिलिटी निर्माण होते, परंतु ही पॉसिबिलिटी तेव्हाच होईल ज्यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आघाडीतून बाहेर पडेल. आणि आघाडी तोडण्यास खऱ्या अर्थानं संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये सध्या स्पर्धा लागलेली आहे. तुर्तास येतं. धन्यवाद.